हॅलो फ्रेंड्स, मी आहे स्वराली साईकर आणि तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे MS सेट क्लासेस लेट्स क्रॅक विथ स्वराली। तर फ्रेंड्स, महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 इतिहास या विषयातून आपण प्रिपरेशन करणार आहोत। तर फ्रेंड्स, चला आपण सुरू करूया। जर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर फ्रेंड्स, जूनपासून मी नवीन बॅच सुरू केली आहे। तर या बॅचमध्ये मी तुम्हाला पूर्ण इतिहासाचे जे 10 युनिट्स आहेत ते मी तुम्हाला सर्व कवर करून घेणार आहे आणि ऑफकोर्स मराठी भाषेमध्ये मी शिकवणार आहे। आणि हे शिकवत असताना स्पेशल ट्रिक्स अँड टिप्स शिकवणार आहे, जेणेकरून जो तुम्ही अभ्यास कराल तो तुमच्या चांगल्या लक्षात राहील। आणि फ्रेंड्स, रोज आपले लाईव्ह लेक्चर होतील आणि लेक्चर झाल्यानंतर डाऊट सॉल्विंग सेशन होईल, जेणेकरून तुमच्या काही शंका असतील तर त्यांचे आपण समाधान करून घेऊ। आणि फ्रेंड्स, वेळोवेळी मॉक टेस्ट, MCQs, PYQs हे सुद्धा होतील, जेणेकरून तुमचं चांगलं प्रॅक्टिस होईल आणि नक्कीच तुम्ही ही MS सेट एक्झाम जी आहे ती तुम्ही नक्कीच क्रॅक कराल। तर फ्रेंड्स, ही जी बॅच आहे ते जूनपासून सुरू होऊन जोपर्यंत 2024ची MS सेटची एक्झाम होईल त्या परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत ही बॅच सुरू राहणार आहे। जरी आपला सिलेबस कवर झाला तरी आपण ह्याचे रोज प्रॅक्टिस सेशन घेऊ, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन तुम्ही परीक्षेला कन्फ्यूज होणार नाही आणि तुमचं यश नक्की निश्चित होईल। तर या फुल कोर्सची किंमत 2999 आहे। फ्रेंड्स, जर तुम्ही इतर ठिकाणी जर कंपॅरिझन कराल तर तुम्हाला लक्षात येईल का मी फी कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही कंटेंट बघाल तर तुम्हाला नक्की यामध्ये फरक जाणवेल। तर फ्रेंड्स, चला आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, काल आपण प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधनेमध्ये पुरातात्विक साधने पाहिलेत, त्याच्या पुढचे आपण साधने पाहूया। ते काल मूर्ती झाली, स्मारक आणि भवन याच्याबद्दल माहिती पाहिली, चित्रकलाविषयी आपण जाणून घेतले, अवशेषांबद्दल आपण जाणून घेतले। तर फ्रेंड्स, आज आपण साहित्यिक स्रोत याबद्दल माहिती जाणून घेऊया, ठीक आहे। तर साहित्यिक स्रोतामध्ये धार्मिक साहित्य असतं, धार्मिक सोडून म्हणजे इतर धार्मिकेतर साहित्य असतं, लौकिक साहित्य असतं, त्याचाच आपण आढावा घेऊया। तर धार्मिक साहित्यात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर साहित्य येते। ब्राह्मण ग्रंथामध्ये वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, पुराण आणि स्मृती ग्रंथ येतात। ब्राह्मणेतर साहित्यामध्ये बौद्ध आणि जैन साहित्याचा समावेश होतो। अशा प्रकारे लौकिक साहित्यामध्ये ऐतिहासिक ग्रंथ, जीवनचरित्रे, कल्पनाप्रधान तथा गल्फ साहित्याचा समावेश होतो। तर फ्रेंड्स, हे जी इमेज आहे ती आपल्या जो ऋग्वेद आहे त्याची ही इमेज आहे, ठीक आहे। हे बघा, हे जे पेज आहे ते ऋग्वेदाचं पेज आहे। तर फ्रेंड्स, आपण वेद जाणून घेऊया। तर ब्राह्मण साहित्यामध्ये सगळ्यात प्राचीन ग्रंथामध्ये ऋग्वेद हा प्राचीन ग्रंथ आहे। वेदांवर आपल्याला प्राचीन आर्यांची धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक स्थितीवर प्रकाश पडतो। तर वेदांची संख्या 4 आहे: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद। वैदिक युगातील संस्कृतीचा वेद हा मुख्य स्रोत आहे। तर ऋग्वेदचा निर्मिती काळ 1500 इसवी पूर्व ते 1000 इसवी पूर्वच्या मधला मानला जातो। ऋगचा अर्थ होतो छंद किंवा चरण यांनी युक्त मंत्र। तर ऋगचा अर्थ होतो छंद किंवा चरण यांनी युक्त असा मंत्र। तर फ्रेंड्स, ऋग्वेद 4 आहेत, वेद आपले 4 आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ठीक आहे। आणि प्रत्येक वेदाचे ब्राह्मण आहेत, ठीक आहे। ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक, उपनिषद, वेदांग, सूत्र, महाकाव्य ही ब्राह्मण साहित्य आहेत। तर फ्रेंड्स, हे जे वेद आहेत त्याच्याबद्दल आणि हे जे ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक, उपनिषद, वेदांग, सूत्र ह्याच्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती पाहिजे आहे, एवढीशी नाही, आपल्याला ह्याच्यामध्ये डिटेल माहिती पाहिजे। तर हा जो टॉपिक आहे तो मी जेव्हा वैदिक सभ्यता हा जो टॉपिक येईल तेव्हा आपण त्यामध्ये कवर करून घेऊया, कारण की हे आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचं आहे। असं छोटंसं हे नाही जमणार, कारण की हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, ठीक आहे। मग तेव्हा मी हा पूर्ण टॉपिक तिथे कवर करीन, ठीक आहे। तर आपण पुढचं साहित्य पाहूया। तर ब्राह्मणेतर साहित्य, बौद्ध साहित्य, ठीक आहे। ब्राह्मणेतर साहित्यामध्ये पहिलं आलं बौद्ध साहित्य। भारताच्या इतिहासात बौद्ध साहित्याला इतिहासाच्या स्रोताच्या रूपात अनन्य महत्त्व आहे। सर्वात प्राचीन बौद्ध ग्रंथ त्रिपिटक आहे।
त्रिपिटकामध्ये 3 पिटक येतात, एक सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक. तर बस सुत्त पिटकाची माहिती पाहूया. सुत्त पिटकमध्ये बौद्धांचे धार्मिक विचार आणि उपदेशांचा संग्रह आहे. सुत्त पिटकालाच बौद्ध धर्माचा इनसायक्लोपीडिया असे म्हणतात. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला कालच सांगितलं आहे की वही पेन घेऊन बसा आणि स्ट्रॅटेजी आपल्याला अशी ठेवायची आहे की प्रत्येक कालखंड आहे, जसा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक, हे 3 कालखंड आहेत. ठीक आहे. आणि एक शेवटचा जो युनिट असतो तो इतिहास लेखन पद्धती, त्याचाही आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर प्रत्येकाला वही तुम्ही वेगळी करा, म्हणजे प्राचीनची वेगळी, मध्ययुगीनची वेगळी, आधुनिकची वेगळी, कारण की ते तुम्हाला बरं पडेल. ठीक आहे. आणि 200 पेजेसची वही बनवा. ठीक आहे. कारण की आपण जेव्हा कारण की जास्त हँडल करून ना, कारण की माझ्या वयांची तर अशी अवस्था झाली, म्हणजे 2 वर्ष मी जवळजवळ नेटचा अभ्यास करते आहे. सेटचा मी एकाच ॲटममध्ये क्रॅक होणार आहे माझी, त्यात काही सवाल नाही आहे. कारण की माझा जो माझा स्कोर आहे तो ओपन कॅटेगरीपेक्षा जास्त आहे, जो माझा सेटचा जो स्कोर आहे जो आहे तो. त्यामुळे मला रिझल्टचं काहीच टेन्शन नाही आहे. ठीक आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही काय करा, 3 वेगवेगळ्या वह्या बनवा. मी इतिहासाबद्दल बोलते. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती असेल पेपर फर्स्टमध्ये तर ते तुम्ही बघाल, तुमची स्ट्रॅटेजी असेल. पण फ्रेंड्स, मी तुम्हाला एक बोनस म्हणून मी तुम्हाला पेपर फर्स्टची सुद्धा स्ट्रॅटेजी सांगणार आहे. ॲक्च्युली मी आत्ताच क्लासेस सुरू केलेत, त्यामुळे सगळं मी फर्स्ट पेपर पण शिकवणार आहे, पण आता जरा वेळ आहे त्याला, कारण की सगळं जमून आलं पाहिजे. ठीक आहे. आता सध्या मी इतिहासाचे क्लास सुरू केलेत. पुढं झालं तर मी पेपर फर्स्टचे पण क्लास सुरू करणार आहे. ठीक आहे. पण इतिहासाचा विषय खूप सखोल असल्यामुळे आणि डीपमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि खूप त्याचं अभ्यास आहे तो कवर करायचा आहे सिलेबस, म्हणून इतिहासाचे मी लेक्चर लवकर सुरू केलेत. ठीक आहे. ते तुम्ही प्रत्येक वेळेला पॉईंट हायलाईट करत जा. हायलायटर जवळ ठेवा. तो एक लाईट ग्रीन कलरचा असतो आणि एक पिंक कलरचा किंवा रेड कलरचा असतो, असं ठेवा. ठीक आहे. एकदम जर इम्पॉर्टंट असं वाटलं की राजाचं नाव आहे, राजाची उपाधी आहे, कुठलं सण आहे ते, किंवा असं विशिष्ट शब्द आहे, तर त्याला लगेच हायलाईट करून ठेवा. आता तुम्ही वाचताय तर लगेच तुम्ही हायलाईट करून ठेवा, जेणेकरून जर परीक्षेला जर तुम्हाला पटकन आठवलं नाही, जर तो शब्द जर तुमचा जो मुख्य जो शब्द आहे तो हायलाईट केला असेल तर तुम्हाला नक्की आठवेल. हे मी स्वतः स्ट्रॅटेजी यूज केले, म्हणून मी तुम्हाला फ्रेंड्स सांगते. ह्या ज्या काही टिप्स आहेत त्या आपल्याला सोबत घेऊनच आपल्याला अभ्यास करायचा. त्याशिवाय एवढी मोठा अभ्यास, एवढी मोठी ही परीक्षा आहे आणि एवढ्या मोठ्या सगळ्या सणावल्या, राजांची नावे, युद्ध वगैरे लक्षात ठेवणं म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. पण जर तुम्ही प्रॅक्टिस केलीत, जर तुम्ही सतत तुमचा अभ्यास चालू ठेवाल तर नक्की एक्झाम पास कराल, असा माझा नक्की विश्वास आहे. मी तुम्हाला अनुभवावरून सांगते. ठीक आहे. चला आपण पुढे बघूया. तर अभिधम्म पिटक यामध्ये बौद्धांच्या दार्शनिक विचारांचा संग्रह आहे. या त्रिपिटकांची रचना बौद्धांच्या निर्वाणानंतर झाली. बौद्धांचे उपदेशांना संकलित करून त्याला 3 भागात विभागले गेले. तर जातक काय आहे ते आपण पाहूया. तर जातक यामध्ये बौद्धांच्या जन्मपूर्वीच्या काल्पनिक कथा आहे. तर फ्रेंड्स बघा, प्रश्न विचारायचे तर असं विचारतील की जातक या ग्रंथांमध्ये काय सापडतं, किंवा जातक या ग्रंथाचा उद्देश काय आहे, त्याच्यामध्ये काय आहे. तर आपल्याला सांगता येईल का जातक यामध्ये बौद्धांच्या जन्मपूर्वीच्या काल्पनिक कथा आहेत, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की बौद्धांच्या जन्मपूर्वीच्या काल्पनिक कथा कुठल्या ग्रंथात आढळतात. तर आपल्याला आन्सर माहिती पाहिजे की जातक. ठीक आहे. तर इसवी सनाची पहिली शताब्दीमध्ये या जातकांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती, ज्याचे स्पष्ट प्रमाण बरहूत आणि सांची इथल्या स्तूपाच्या वेष्टणीवर उत्कीर्णित केलेले आहेत. जातक पद्य आणि गद्य दोन्ही स्वरूपात लिहिले आहेत, ज्यामध्ये पद्य सर्वात प्राचीन आहे. पद्य सर्वात प्राचीन आहे. ठीक आहे. तर जातकांची संख्या 550 आहे. दीपवंश आणि महावंश या ग्रंथाची रचना 4थी व 5वी शताब्दीमध्ये झाली. पाली भाषेमध्ये लिहिलेला एक अन्य ग्रंथ नागसेनद्वारा रचित मिलिंदपन्हो हा आहे. दिव्यवदान या ग्रंथामध्ये अनेक राजांच्या कथा मिळतात. आर्य मंजुश्री कल्प यामध्ये बौद्ध दृष्टिकोनातून गुप्त राजांचे वर्णन मिळते. अंगुत्तर निकाय मध्ये 16 महाजनपदांची माहिती मिळते. तर हा फ्रेंड्स मुख्य म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे की 16 महाजनपदांची
कुठल्या ग्रंथात माहिती मिळते तर बौद्ध ग्रंथ आहे अंगुत्तर निकाय आणि जैन ग्रंथ आहे भगवती सूत्र. ठीक आहे, हे दोन्ही चांगलं हायलाईट मोस्ट IMP करून ठेवा. ठीक आहे, तर संस्कृत भाषेमध्ये लिहिले गेलेल्या बौद्ध ग्रंथामध्ये महावस्तू आणि ललित विस्तार यांचा महत्त्वपूर्ण स्थान आहे. यामध्ये गौतम बुद्धांच्या जीवनातील घटनांचे चित्रण आहे. तर अश्वघोष यांनी बुद्धचरित, सौंदरानंद, सारीपुत्र प्रकरण ही महत्त्वपूर्ण संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिली. तर फ्रेंड्स, तुम्ही जर मागच्या वर्षीच्या म्हणजे आतापर्यंत झालेला क्वेश्चन पेपरचे जर तुम्ही ॲनालिसिस करता तुम्हाला लक्षात येईल का ग्रंथ आणि त्यांचे लेखक, रचनाकार, इतिहासकार हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आणि बौद्ध ग्रंथ, जैन ग्रंथ हे पण तुम्ही चांगले व्यवस्थित पाठ करून ठेवायचे. ठीक आहे, कारण की ह्याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणारच. तर आपण पुढे वळूया. जैन साहित्य. जैन साहित्याला आगम असे म्हणतात. ठीक आहे, तर जैन आगममध्ये सर्वात महत्त्वपूर्ण 12 अंग आहेत. आचारांग सूत्र यामध्ये जैन भिक्षूंचे आचार व नियमांची सूची आहे. भगवती सूत्र यामध्ये काही प्रमाणात महावीरांच्या जीवनावर प्रकाश पडतो. नाया धम्मक्का मध्ये महावीरांच्या उपदेशांचा संग्रह आहे. हे बघा, नाया धम्मक्काला हायलाईट करा. ठीक आहे, कारण की हे जे प्रश्न आहेत ना, मी हे तुम्ही बोलाल का नोट्स कुठून काढल्या? त्या नोट्स या फ्रेंड्स या मी स्वतः बनवलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत. माझी एक्झाम मी प्रिपरेशन करताना तुम्हाला माहिती असेल का नेट एक्झाम कठीण असते आणि सेट एक्झाम त्याच्या मानाने सोपी असते. ठीक आहे, एकदम सोपी म्हणता येणार नाही पण त्याच्या मानाने सोपी असते. आणि मी 2 वर्ष नेटचा अभ्यास करते, त्यामुळे माझ्या सगळ्या नोट्स आहेत त्या सगळ्या नेटच्या आहेत. ठीक आहे फ्रेंड्स, म्हणजे तुम्हाला कळेलच नेटचा अभ्यास केल्यावर सेट हा अभ्यास, सेटची परीक्षा खूपच इझी जाते जशी मला गेली आहे. आणि अनफॉर्च्युनेटली फक्त माझं 2 मार्कासाठी नेट राहिलं आहे ह्या वेळेला. ठीक आहे, पण काय हरकत नाही. पण सेट नक्कीच क्वालिफाय होऊन जाणार आहे, मला नक्की विश्वास आहे. कारण की माझा जो स्कोर आहे तो 162 आहे आणि जे टक्के आहे जे स्कोर लागतो माझा ओपनपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, चला आपण पुढे वळूया. तर जैन आगमांचं वर्तमान स्वरूप एका सभेमध्ये निश्चित केला होता जी थांबवून मागे आलो ना. 12 अंगामध्ये प्रत्येकाची उपांग पण आहेत. यांच्यावर टीका लिहिल्या गेल्या आहेत जे निरुक्ती, चूर्णी, टीका अशा नावाने ओळखले जाते. जैन आगमांचं वर्तमान स्वरूप एका सभेमध्ये निश्चित केला होता जी 513 किंवा 526 म्हणजे 6वी शताब्दीमध्ये वल्लभी येथे झाली होती. भगवती सूत्र यामध्ये 16 महाजनपदांचा उल्लेख मिळतो. ठीक आहे, ह्याला पण हायलाईट करून ठेवा फ्रेंड्स की भगवती सूत्र यामध्ये 16 महाजनपदांचा उल्लेख मिळतो. जैन धर्माचा प्रारंभिक इतिहासाबद्दल माहिती कल्पसूत्र या ग्रंथामध्ये मिळते. याची रचना भद्रबाहू यांनी केली. जैन ग्रंथाची रचना प्राकृत भाषेत झाली. 6वी शताब्दीमध्ये वल्लभ येथे झाली होती. जैन ग्रंथाची रचना प्राकृत भाषेत झाली. जैन ग्रंथामध्ये परिशिष्ट पर्वत, भद्रबाहू रचित आवश्यक सूत्र, भगवती सूत्र, कलिका पुराण ही ग्रंथ विशेष उल्लेखनीय आहेत. जैन ग्रंथामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण हेमचंद्रकृत परिशिष्ट पर्व हा ग्रंथ आहे ज्याची रचना 12वी शताब्दीमध्ये झाली. परिशिष्ट पर्वत आणि भद्रबाहू चरित या ग्रंथामध्ये मौर्य जीवनाची प्रारंभिक आणि उत्तर काळातील घटनांचे विवरण मिळते. मध्य काळात अनेक जैन कथाकोश पुराणांची रचना झाली ज्यामध्ये महत्त्वपूर्ण आहेत हरिभद्र सुरीची सम्रादित्य कथा, मूर्खाख्यान आणि कथाकोश आणि उद्योधन सुरीचा कुवलयमाला आहे. जिनसेनकृत आदिपुराण तथा गुणभद्रकृत उत्तरपुराण या ग्रंथावरून तत्कालीन जैन समाजाची धार्मिकतेची स्थिती कळते. तर फ्रेंड्स, आपण पाहिलं जैन साहित्य आणि बौद्ध साहित्य. ठीक आहे, तर साहित्यामध्ये आपले जे ब्राह्मण ग्रंथ आहेत, जैन साहित्य आहे आणि बौद्ध साहित्य आहे त्यांचा खूपच मोठ्या प्रमाणात इतिहासामध्ये वाटा आहे. ठीक आहे, त्यावेळेला ते ग्रंथ लिहिले गेले त्याच्यामुळे आपल्याला त्यावेळेचे राजे, त्यांचे आदेश, त्यांच्या वेळेची सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, राजनैतिक परिस्थिती आपल्याला समजू शकली. ठीक आहे, आणि फ्रेंड्स ही जी ग्रंथ आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे तुम्ही त्या ग्रंथांना व्यवस्थित हायलाईट करून ठेवा. ठीक आहे,
आणि स्ट्रॅटेजी नक्की मी तुम्हाला जेव्हा आपले रेग्युलर कोर्स आपल्या स्टुडंट्सचे जेव्हा क्लास चालू होतील तेव्हा फ्रेंड्स मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे. तेव्हा तुम्हाला असं जेव्हा स्ट्रॅटेजी तुम्ही जेव्हा बघाल ना तेव्हा तुम्हाला नक्की असं वाटेल की तुम्हीसुद्धा ही एक्झाम नक्कीच क्रॅक करू शकता. ठीक आहे. मी जी स्ट्रॅटेजी यूज केली ती मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. आपले रेग्युलर क्लास चालू झाले का मी तुम्हाला ती माझं की पॉईंट मी कीवर्ड काय जे वापरले ते तुम्हाला मी सगळे शिकवणार आहे. ठीक आहे. तर लौकिक साहित्यामध्ये अर्ध ऐतिहासिक आणि जीवनचरित्रांचा विशेष उल्लेख केला जातो. यावरून आपल्याला सामाजिक, राजनैतिक, सांस्कृतिक इतिहास समजायला मदत होते. सॉरी. अर्थशास्त्र हा भारताचा पहिला राजनैतिक ग्रंथ मानला जातो. याची रचना चंद्रगुप्त मौर्य राज्याचा प्रधानमंत्री सुप्रसिद्ध राजनीतिज्ञ कौटिल्य याने केली. तुम्हाला माहिती असेल कौटिल्य ज्यांना चाणक्य म्हटले जाते त्यांनी अर्थशास्त्र हा पहिला राजनीतिक ग्रंथ लिहिला. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येतो की अर्थशास्त्र हा जो ग्रंथ आहे तो कशाशी संबंधित आहे. तर तुम्हाला असं ज्यांनी वाचलं नसेल, ज्याने अभ्यास केला नसेल त्याला असं वाटेल की अर्थशास्त्र म्हणजे नक्कीच आर्थिक घटनांशी संबंधित असेल. तर नाही. तर अर्थशास्त्र हा जो ग्रंथ आहे तो राजनीतिक ग्रंथ आहे. ठीक आहे. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा कारण की ह्याच्यावर सुद्धा प्रश्न पडू शकतो. तर कौटिल्याची अन्य नावे आहेत चाणक्य, विष्णुगुप्त. ठीक आहे. अर्थशास्त्र हा एक महत्त्वपूर्ण विधी ग्रंथ आहे ज्यामध्ये 15 अधिकरण किंवा 15 खंडामध्ये हा विभागला आहे. त्यातील द्वितीय आणि तृतीय खंड सर्वाधिक प्राचीन आहेत. अर्थशास्त्र प्राचीन राजतंत्र तसेच अर्थव्यवस्थेच्या अध्ययनासाठी महत्त्वपूर्ण स्रोत आहे. विशाखा दत्त कृत पुद्रा राक्षस, सोमदेवचं कथा सरितसागर, क्षेमेंद्रची बृहत्कथा मंजरी या पुस्तकांवरून मौर्य साम्राज्याची माहिती मिळते. पतंजलीचा महाकाव्य, कालिदासचा मालविकाग्निमित्र या पुस्तकातून शुंग काळाच्या इतिहासावर प्रकाश पडतो. नीतिसार या ग्रंथामध्ये कामंदकने कौटिल्याच्या अर्थशास्त्रामधील अनेक सिद्धांतांचे संकलन 7व्या-8व्या शतकात केले. ऐतिहासिक रचनांमध्ये कल्हणद्वारा लिखित राजतरंगिणी हा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे. ऐतिहासिक घटनांचे क्रमबद्ध लिहिण्याचा हा प्रथम प्रयत्न होता. राजतरंगिणीची रचना 1149 म्हणजेच 12वी शताब्दीमध्ये झाली. राजतरंगिणीमध्ये 1150च्या नंतरचे विवरण क्रमशः जोनराज व श्रीवर यांनी दिले होते. तर फ्रेंड्स 2022च्या नेट एक्झाममध्ये विचारलेलं होतं की राजतरंगिणीचा जो नंतर राजतरंगिणीचे जो नंतरचा ग्रंथ आहे तो कोणी पूर्ण केला. तर याचाच उत्तर आहे जोनराज व श्रीवर यांनी. ठीक आहे. तर सोमेश्वर कृत रसमाला, कीर्तिकौमुदी या ग्रंथावरून आपल्याला चालुक्य वंशाचा इतिहास आणि संस्कृती समजते. मेरीतुंगकृत प्रबंध चिंतामणी, राजशेखरकृत प्रबंधकोश या ग्रंथावरून आपल्याला चालुक्य वंशाचा इतिहास आणि संस्कृती समजते. प्रबंध चिंतामणी अर्थशास्त्रावरची टीका आहे. गार्गी संहिता एक ज्योतिष ग्रंथ आहे. यामध्ये भारतावर होणाऱ्या यवन आक्रमणाची माहिती मिळते. ऐतिहासिक जीवनचरित्रांमध्ये अश्वघोषकृत बुद्धचरित्र, बाणभट्टकृत हर्षचरित्र, वाक्पतीकृत गौडवह, पद्मगुप्तकृत नवसाहसाकचरित्र, संध्याकर नंदीची तर संध्याकर नंदीकृत रामपाल चरित, हेमचंद्रकृत कुमारपाल चरित जे दृश्य काव्य आहे. ठीक आहे. जयानकृत पृथ्वीराज विजय इत्यादी महत्त्वपूर्ण आहेत. दक्षिण भारताच्या प्रारंभिक इतिहास आपल्याला संगम साहित्यातून समजतो. सुदूर दक्षिणचे पल्लव आणि चोल शासक यांचा इतिहास नोंदी कलिगत्तुपर्णी तसेच चोलचरितमधून समजतो. 13व्या शताब्दीच्या सुरुवातीला अरबी लोकांनी अरबीमध्ये सिंधचा इतिहास लिहिला ज्याचा फारसी अनुवाद चर्चनामा आहे. फ्रेंड्स इथे चर्च नाही तर इथे चर्चनामा आहे.
इथे चोचनामा येईल, चोचनामा. ठीक आहे. तर फारसी अनुवाद मिळाला ज्याचं जो चोचनामा नामक पुस्तकात उपलब्ध आहे. मूळ ग्रंथाचे लेखक मोहम्मद अली बक्र कुफी हा होता. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती असेल का आपल्या भारतामध्ये बरेच विदेशी प्रवासी येऊन गेले. काही बौद्ध ग्रंथाच्या अध्ययनासाठी आले होते, तर काही आपल्या जे विदेशी जे आक्रमणं झाली त्यांच्यासोबत त्यांचे जे इतिहासकार आलेले ते येऊन गेलेले. ठीक आहे. चीनवरून जे हवेनसांग येऊन गेला, फाहयान येऊन गेला. ते विक्रमशिला आणि नालंदा या विद्यापीठात त्यांनी येऊन त्यांनी बौद्ध धर्माचं अध्ययन केलं. ठीक आहे. इथे अध्ययन करून ते आपल्या भारताच्या बाहेर चीन देशामध्ये घेऊन गेले. ठीक आहे. आणि त्यांनी भारतामध्ये आल्यावर जे काही बघितलं, जी सामाजिक परिस्थिती होती त्याचं त्यांनी जाऊन तिकडे वर्णन केलं. ठीक आहे. त्याच्यावरूनही आपल्याला आपल्या भारताची परिस्थिती त्यावेळेला काय होती हे समजून येते. ठीक आहे. तर विदेशी प्रवासांची प्रवास वर्णने. परकीय प्रवाशांच्या लेखकांच्या विवरणावरूनही आपल्याला भारतीय इतिहासाबद्दल माहिती मिळते, ज्यामध्ये अनेक युनानी, रोम, चीनी प्रवासी सम्मिलित आहेत. युनानच्या प्राचीन लेखकांमध्ये टेसियस तसेच हेरोडोटस यांची नावे प्रसिद्ध आहेत. टेसियस इराणचा राज्यवैद्य होता. ठीक आहे. जगातील प्रथम इतिहासकार हेरोडोटस होऊन गेला, ज्याने इतिहासाच्या शैक्षणिक पैलूवर जोर दिला. हेरोडोटस याला इतिहासाचा पिता संबोधले जाते. त्याने 5वी शताब्दीमध्ये हिस्टोरिका नामक पुस्तकाची रचना केली, ज्यामध्ये भारत आणि फारस संबंधाची माहिती मिळते. निरियाकस, अरिस्टोबुलस हे सर्व इतिहासकार सिकंदरचे समकालीन होते. तर फ्रेंड्स, हा आपण बराच वेळा प्रश्न येऊन गेला आहे का सिकंदरच्या आधी कोण होते, समकालीन कोण होते आणि सिकंदर नंतर कोण आलेले. ठीक आहे फ्रेंड्स, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आधी कोण आलेले, नंतर कोण आलेले आणि त्याच्यासोबत कोण आलेले. ठीक आहे. तर मेगस्थनीज, डायमेकस, डायोनिसियस हे सर्व सिकंदर नंतर मौर्य साम्राज्यात आलेले राजदूत होते. मेगस्थनीज सर्वात प्रसिद्ध युनानी राजदूत होता. त्याला चंद्रगुप्त मौर्य राजाच्या दरबारात सेल्युकस निकेटर याने पाठवले होते. त्याने दरबारात 14 वर्षे घालवली. त्याने इंडिका नामक महत्त्वपूर्ण ग्रंथाची रचना केली. या ग्रंथावरून आपल्याला मौर्यकालीन समाज आणि संस्कृतीविषयी माहिती मिळते. डायमेकस हा सिरियन नरेश अँटियोकसचा राजदूत होता. तो बिंदुसारच्या दरबारात खूप दिवस राहिला. डायोनिसियस मिश्र नरेश टाल्मी फिलाडेल्फसच्या राजदूतच्या रूपात अशोकाच्या दरबारात आला होता. युनानी भाषेमध्ये लिहिलेली पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी आणि टाल्मेच्या जॉग्राफी नामक पुस्तक महत्त्वपूर्ण आहेत. तर फ्रेंड्स, हा खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे, पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी, ज्याच्या लेखकाचं नाव अज्ञात आहे, परंतु ह्यामध्ये आपल्याला संगम काळाची सुद्धा माहिती मिळते आणि जी आपली बंदरांची जी माहिती आहे ती आपल्याला चांगली माहिती या पुस्तकातून मिळते. ठीक आहे. तर हे पण खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी याची रचना 30 ते 115 इसवी सनच्या मध्ये होती. तर नेट एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला होता की पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी याचा रचना काळ कोणता होऊन गेला म्हणून. तर त्याचं उत्तर आहे 30 ते 115 इसवी सनच्या मध्ये होते. यामध्ये भारतीय बंदर आणि व्यापारिक वस्तूंचे वर्णन मिळते. प्लिनीच्या नॅचरल हिस्ट्रिका या पुस्तकातून भारतीय पशु, झाडे, खनिजे यांची माहिती मिळते. नॅचरल हिस्ट्रिका ही 1ली शताब्दी इसवी सनमध्ये लिहिली गेली. लॅटिन भाषेमध्ये लिहिलेल्या नॅचरल हिस्ट्रिका या ग्रंथातून आपल्याला भारत आणि इटलीमध्ये होणाऱ्या व्यापाराविषयी माहिती मिळते. चीनी प्रवाशांची प्रवास वर्णने. चीनी प्रवाशांच्या प्रवास वर्णनाहून सुद्धा भारतीय इतिहासावर प्रकाश पडतो. चीनी यात्री बौद्ध मताचे होते. या प्रवाशांमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण फाहयान हवेनसांग, यालाच युआन चॉंग असे म्हणतात, आणि इत्सिंग हे होते.
फाहियान 5व्या शताब्दीमध्ये भारतात आलेला होता. त्याने तत्कालीन सामाजिक, आर्थिक, धार्मिक स्थितीवर प्रकाश टाकला. त्याने पाहिलेले भारताचे वर्णन फो क्यू की या पुस्तकात केले होते, ज्यामध्ये भारताला त्याने एंतू असे संबोधले आहे. तर फ्रेंड्स, जी 26 मार्च 2023 रोजी सेट एक्झाम झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, तर फो क्यू क्यूचा रचनाकार कोण आहे? ठीक आहे, तर हवेनसांग हा 7व्या शताब्दीमध्ये आला होता. तो हर्षवर्धनाच्या काळात आलेला होता. तो भारतात 16 वर्ष राहिला. त्याने 6 वर्ष नालंदा विद्यापीठात अध्ययन केले. हवेनसांगचे प्रवास वृत्तांत CU की नावाने ओळखले जाते, ज्यामध्ये 138 देशांचे विवरण मिळते. त्याने भारताला यीन तू असे संबोधले आहे. तो भारतात 14 वर्षे राहिला. इत्सिंग 7व्या शताब्दीच्या शेवटला आला होता. तो भरपूर काळ विक्रमशिला आणि नालंदा विश्वविद्यालयात राहिला. त्याने बौद्ध शिक्षण संस्था, भारतीयांची वेशभूषा, खानपान याविषयी लिहिले. तर मातवालेन याने हर्षच्या पूर्वी अभियान आणि चाऊजू कुआने चोलकालीन इतिहासावर प्रकाश टाकला. चीनी प्रवाशांमध्ये सर्वाधिक महत्त्वाचे होते हवेनसांग याला आहे, ज्याला प्रिन्स ऑफ पिलिग्रम्स असे म्हणतात. त्यालाच यात्रियों का राजकुमार असे म्हटले जाते. तर आपण पुढे पाहूया अरबी प्रवाशांची प्रवास वर्णने. अरबी यात्री आणि लेखकांच्या प्रवास वर्णनातून आपल्याला पूर्व मध्यकालीन भारताच्या समाज संस्कृतीविषयी माहिती मिळते. या प्रवाशांमध्ये मुख्य आहे अल-बिरुनी सुलेमान अल-मसुदी. अरबी लेखकांमध्ये अल-बिरुनी सर्वात प्रसिद्ध आहे. 11वी शताब्दीमध्ये तो मोहम्मद गझनवीच्या सोबत भारतात आला होता. त्याने आपल्या तहकीक-ए-हिंद किंवा किताब उल हिंद या पुस्तकात राजपूतकालीन समाज, धर्म, रीतिरिवाज इत्यादीवर सुंदर प्रकाश टाकला. अल-बिरुनी मोहम्मद गझनी द्वारा बंदी बनवला गेला होता. नंतर त्याची योग्यतेवर आकर्षित होऊन गझनीने त्याला राज ज्योतिषी म्हणून नियुक्त केले होते. अल-बिरुनी ज्योतिष, गणित, विज्ञान, अरबी, फारसी तसेच संस्कृतचा विद्वान होता. तो गीतेवर विशेष प्रभावित होता. 9व्या शताब्दीमध्ये भारतात येणारा अरबी यात्री सुलेमान पाल व प्रतिहार शासकांच्या तत्कालीन राजनीतिक आणि सामाजिक स्थितीचे वर्णन करतो. बगदाद यात्री अल-मसुदी राष्ट्रकूट तसेच प्रतिहार शासकांविषयी माहिती देतो. वरील प्रवाशांच्या व्यतिरिक्त काही फारसी लेखकांचेही विवरण प्राप्त होते. त्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे फिरदौसीचा शहानामा, मिन्हाज उस सिराजची तबकात नासिरी, जियाउद्दीन बर्नी ची तारीख-ए-फिरोजशाही इत्यादी. तर फ्रेंड्स, तर हे आपण पाहिले, ही जे साहित्य आहे या सर्व साहित्यावरून आपल्याला आपल्या भारताच्या इतिहासावर प्रकाश पडतो. ठीक आहे, या सर्व साहित्यांमुळे आपल्याला आपल्या भारताचा इतिहास समजला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे प्राचीन इतिहासाच्या भारताची साधने हा आपला टॉपिक संपलेला आहे. उद्यापासून आपण पाषाण काळापासून सुरुवात करणार आहोत. पाषाण काळखंड 3 होते. पाषाण काळखंड म्हणजेच पुरापाषाण काळ, मध्यपाषाण काळ, नवपाषाण काळ, नंतरचा ताम्रपाषाण काळ. ठीक आहे, आणि दक्षिण भारतामध्ये होती महापाषाण काळ. ठीक आहे, तर याचा सगळा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. तर उद्यापासून आपण पाषाण काळाला सुरुवात करणार आहोत. तर फ्रेंड्स, तुम्ही हे पाहिलं की जी ह्या इतिहासाच्या साधनामध्ये पुस्तकं वगैरे आहेत. ठीक आहे, त्यांचे रचनाकार आहेत. तर फ्रेंड्स, अजून खूप आहे ते रचनाकार ग्रंथ, आपल्याला त्याचा पण आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. तो आपल्याला वेगळा टॉपिक घेऊन व्यवस्थित हायलाईट करून तो आपल्याला टॉपिक चांगला समजून शिकून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर फ्रेंड्स, आज पुरतं आपण आता इथेच थांबूया. ठीक आहे, आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. ठीक आहे, तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझ्या बॅचला जॉईन व्हायचं असेल तर प्लीज लवकरात लवकर ॲडमिशन घ्या, जेणेकरून आपल्याला खूप मोठा सिलेबस एकत्र कवर करायचा आहे. तुम्हाला शिकायला पण बरं पडेल आणि मला शिकवायलासुद्धा. ठीक आहे, आपण लवकरात लवकर सिलेबस पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की करू. ठीक आहे, तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझ्या बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल तर प्लीज मला तुम्ही माझ्या नंबरवर कॉल करू शकता 8459620118 या नंबरवर. ठीक आहे, लवकरात लवकर तुमचं ॲडमिशन तुम्ही निश्चित करा. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला तुम्ही
लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा, मी नक्की तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देईन, ठीक आहे. आणि प्लीज फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. तर आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.